हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. नाव स्टुडंट, या व्हिडिओ मध्ये स्टुडंट आपल्याला लर्न करायचं आहे सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द स्टुडंट शेवटची मेथड, लास्ट मेथड, द नेम ऑफ द मेथड टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय द फॉर्म्युला मेथड. म्हणजे स्टुडंट आतापर्यंत आपण तीन मेथड बघितल्या. पहिली मेथड ती म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी मेथड म्हणजे स्टुडंट कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि नंतरची मेथड स्टुडंट आता जी आपण लर्न करतोय ती मेथड म्हणजे स्टुडंट फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड. ओके, म्हणजे स्टुडंट नेमकं काय, नेमकं कसं, ह्या तीन मेथड का? तर स्टुडंट जिथं फॅक्टर पडतात तिथं फॅक्टरायझेशन मेथड, जिथं फॅक्टर पडत नाही तिथं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. अँड द नेम ऑफ द सायंटिस्ट स्टुडंट भास्कराचार्य. भास्कराचार्य स्टुडंट द नेम ऑफ द सायंटिस्ट, की त्या सायंटिस्टने कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडच वापरून तयार केला फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्याने आपल्याला डायरेक्टली मिळतं सोल्युशन. समजून गेलं का? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनेच भास्कराचार्यांनी काय तयार केला, एक फॉर्म्युला तयार केला की त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने स्टुडंट आपल्याला डायरेक्टली सोल्युशन मिळतं. तर स्टुडंट हा फॉर्म्युला कसा तयार होतो हे आपल्याला म्हणजे स्टुडंट यावर प्रश्न कधी विचारला जात नाही. त्यामुळे स्टुडंट आपण डायरेक्टली फॉर्म्युला बघूयात आणि फॉर्म्युला पाहिल्यानंतर स्टुडंट आपण ते काय करूयात, फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करूया. तर स्टुडंट तर बघा की त्याआधी आपल्याला काही क्वेश्चन दिले, ते क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून जाईल. पहा स्टुडंट, काय लर्न करायचंय, फॉर्म्युला मेथड. सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. सॉल्व करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय द फॉर्म्युला मेथड. नाव स्टुडंट हियर बघा की काही एक्झाम्पल असे आहेत की त्याची आपल्याला गरज लागणार आहे, त्यामुळे स्टुडंट आपण ते एक्झाम्पल्स काय घेतो आहेत. नाव हियर काय करायचे स्टुडंट, प्रॅक्टिस सेट नंबर 2.4 मध्ये चालू आहे की त्यामधले काही सॅम्पल एक्झाम्पल्स आपण घेणार आहेत, कन्सेप्ट क्लिअर करणार आहेत. ओके स्टुडंट, सगळ्यांना सांगण्यात येते स्टुडंट की तुम्हाला की असे सगळे एक्झाम्पल सॉल्व करून दिले जातील की हे हा जो व्हिडिओ आहे तो युट्यूबर्स म्हणजे जे युट्यूबचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी आहे आणि आपले ऍप मधले जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी आपला जो कोर्स आहे तो परचेस केलेला आहे. तर स्टुडंट एक सगळ्यांना सांगायचं आहे की जर अजून तुम्ही जर कोर्सला ऍडमिशन घेतलेलं नसेल तर प्लीज खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि स्टुडंट ऍडमिशन करा. कारण की इथून पुढे लॉकडाऊन होईल किंवा ऑनलाईनची स्टडीची गरज आहे, त्यामुळे स्टुडंट एक काम करा, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि स्टुडंट कोर्स साठी जॉईन व्हा. अशाच प्रकारचे छान छान सुंदर सुंदर कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेटिव्ह समजण्यासारखे एक्झाम्पल तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं स्टुडंट आन्सर द्यायला तयारच असणार कायमच. ओके, तर स्टुडंट आता आपण लवकरच आपण सायन्स ही चालू करणार आहोत आणि त्याबरोबर इंग्लिश. नाव स्टुडंट हियर प्रॅक्टिस सेट 2.4 त्यामध्ये क्वेश्चन नंबर क्वेश्चन 1. तर स्टुडंट आपल्याला क्वेश्चन लर्न करायचा आहे 1 आणि क्वेश्चन 1 काय आहे बघा. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द जनरल फॉर्म अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. म्हणजे काय करायचंय पहा, कंपेअर करायचं. काय कंपेअर करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टुडंट यू डोंट यूज द शॉर्ट फॉर्म, यू राइट द फुल नेम. कंपेअर क्वाड्रॅटिक इक्वेशन, कंपेअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन with general form and solve. Okay, and write values of A, B, C. Now student, here is the example number 1. Example number 1 student आहे तुमच्या समोर x² - 7x + 5. x² - 7x + 5 = 0. स्टुडंट आपल्याला काय करायचंय, कंपेअर करून ABC च्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. तर स्टुडंट तुम्हाला माहिती आहे की कंपेअर कोणासोबत करायचंय, जनरल फॉर्म. या आधी स्टुडंट आपण कंपेअर केलेला आहे फॅक्टरायझेशन मेथडच्या वेळेस, त्यामुळे स्टुडंट हे तुम्हाला सोपं जाण्याची शक्यता आहेच. बघा जनरल फॉर्म असा असतो स्टुडंट की ax² म्हणजे x² च्या शेजारी a असतो लक्षात ठेवा, प्लस ओके bx म्हणजे स्टुडंट x च्या शेजारी b असतो लक्षात ठेवा, प्लस
स्टुडंट सी म्हणजे ज्याच्या शेजारी व्हेरिएबलच नाही तो सी कॉन्स्टंट नंबर अँड स्टुडंट इक्वल टू 0. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सो स्टुडंट आपण म्हणणार कंपेअर विथ जनरल फॉर्म ax² + bx + c = 0. तर स्टुडंट हे न पाहता तुम्हाला व्हॅल्यूज लिहिता आल्या पाहिजे. नाउ हियर a म्हणजे x² चा कोएफिशिएंट काही नहीं म्हणजे 1. जहां पे कोई नहीं होता वहां पे 1 होता है, ख्याल में जरूर रखना. सो a = 1. स्टूडेंट b = coefficient of x is the value of b, so b = -7 and the value of c is the constant. There is not a variable, it is a 5. सो स्टुडंट एवढंच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि स्टुडंट अशा प्रकारचे एक्झाम्पल 1 मार्क साठी विचारलं जातं. त्यासाठी तुम्हाला स्टुडंट हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सगळेचे सगळे मार्क्स पाहिजे असतील तर ह्या एका मार्काची पण तुम्हाला गरज आहे. एवढंच नाही तर स्टुडंट हे तुम्हाला गरज आहे फॉर्म्युला मेथडने ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यासाठी. ओके स्टुडंट, अजून एक एक्झाम्पल घेऊया. 2m². ओके, या ठिकाणी 2m² = 5m - 5. सेकंड एक्झाम्पल. आता स्टुडंट व्हॅल्यू ऑफ a, व्हॅल्यू ऑफ b, व्हॅल्यू ऑफ c लिहायचा आहे. तो स्टुडंट कंपेअर विथ कोणासोबत स्टुडंट, आता इकडे m व्हेरिएबल आहे. सो कंपेअर विथ am² + bm + c = 0. व्हेरिएबल m यूज करणार, बाकी काही नाही. इथं जसा व्हेरिएबल x यूज केला ना स्टुडंट, तसा इथं व्हेरिएबल कोण यूज केला आपण m. म्हणजे m² चा कोएफिशिएंट a, m चा कोएफिशिएंट b आणि जिथं व्हेरिएबल नाही तो c. सो स्टुडंट देयरफॉर हियर a = m² चा कोएफिशिएंट इज 2. बट स्टुडंट एक काम करायचं आहे तुम्हाला की दिलेले एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म नाही, म्हणून स्टुडंट तुम्हाला पहिल्यांदा त्याचं काय करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म. सो स्टुडंट हियर पहिले स्टँडर्ड फॉर्म करून घ्या. तर 2m², 5m इकडे शिफ्ट झाला -5m, -5 इकडे शिफ्ट झाला +5 = 0. तर स्टुडंट स्टँडर्ड फॉर्म आपल्याला करायचा आहे. आता स्टेप म्हणजे कंपेअर विथ. सो कंपेअर विथ am² + bm + c = 0. am² + bm + c = 0. सो m² चा कोएफिशिएंट a असतो म्हणजे a = 2. स्टुडंट b = -5 and student c answer is the 5. म्हणजे स्टुडंट अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे व्हॅल्यू ऑफ a, व्हॅल्यू ऑफ b and the value of c. Now student the new question for us to solve quadratic equation by the formula method. म्हणजे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे quadratic equation by the formula method. Now here question number 2. क्वेश्चन 2 काय आहे बघा स्टुडंट. सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. तर स्टुडंट जे बेसिक आपल्याला लागत होतं ते आपण घेतलंय की व्हॅल्यू ऑफ a, व्हॅल्यू ऑफ b आणि व्हॅल्यू ऑफ c कशा फाइंड करून घेणार. आता स्टुडंट वेळ आली की आपल्याला सॉल्व्ह करायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने. पण आता फॉर्म्युला तर माहित पाहिजे. तर स्टुडंट फॉर्म्युला तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 2-3 वेळा म्हणा, 4-5 वेळा लिहा, तुमच्या ऑटोमॅटिकली स्टुडंट फॉर्म्युला लक्षात राहील. ओके, द नेम ऑफ द सायंटिस्ट भास्कराचार्य हू डिस्कवर्ड दॅट फॉर्म्युला फ्रॉम द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. सो स्टुडंट फॉर्म्युला असा आहे की जर तुमचं इक्वेशन x व्हेरिएबल मध्ये असेल तर तुम्ही लिहिणार x = जर तुमचं इक्वेशन y व्हेरिएबल मध्ये असेल तर तुम्ही लिहिणार y = तर स्टुडंट जर तुमचं इक्वेशन m व्हेरिएबल मध्ये असेल तर तुम्ही लिहिणार m = म्हणजे जो व्हेरिएबल यूज केला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तोच व्हेरिएबल तुम्हाला लिहायचा आणि तो व्हेरिएबल तुम्ही लिहिणार फॉर्म्युला. ओके, तर फॉर्म्युला असा आहे स्टुडंट, हे मायनस साइन, सुरुवातीलाच मायनस साइन आहे, त्यानंतर b, त्यानंतर प्लस मायनस. बघा मायनस b प्लस मायनस, परत स्टुडंट आहे स्क्वेअर रूट, परत आतमध्ये आहे b², नंतर आहे मायनसचं साइन, परत आहे 4, परत आहे a, परत आहे c आणि परत स्टुडंट डिनॉमिनेटरला आहे 2a. असा एवढा फॉर्म्युला आहे स्टुडंट. आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय यूज केले रे, b b a c 2 4.
म्हणजे स्टुडंट यामध्ये एबीसी म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर, कोएफिशिएंट ऑफ ax अँड कॉन्स्टंट टर्म हे यूज केलेलं आहे. तर काय यूज केले बघा स्टुडंट, तर कोएफिशिएंट यूज केले. x स्क्वेअरचा कोएफिशिएंट a आहे, x चा कोएफिशिएंट b आहे अँड कॉन्स्टंट टर्म. म्हणजे स्टुडंट these are the coefficients here are the used in this formula. ओके, तर काय फॉर्म्युला आहे बघा स्टुडंट, x इक्वल टू मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. बघा स्टुडंट तुम्हाला लक्षात ठेवायचंय. चला म्हणा काय, x इक्वल टू मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a झालं. तर स्टुडंट काय बघा, x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर स्टुडंट ह्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे स्टुडंट, तर सॉल्व करायचा आहे फॉर्म्युला, सॉल्व करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन टू फाइंड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. ओके, चला तर स्टुडंट आपण एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस वन, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. ओके, नंबर 1 हे क्वेश्चन 2 आहे स्टुडंट. एक्झाम्पल नंबर 1, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इक्वल टू 0. बघा, x स्क्वेअर प्लस 2x x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. या ठिकाणी 6 आहे. ओके, मग स्टुडंट हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला सॉल्व करायसाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण लिहिणार ही फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे स्टुडंट a b and c. ओके, सो दॅट स्टुडंट हियर वी राइट सोल्युशन मध्ये कंपेअर. स्टुडंट आधी स्टँडर्ड फॉर्म करायचा, पण ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म आहे. आता कंपेअर विथ जनरल फॉर्म, ax स्क्वायर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सो स्टूडेंट व्हाट इज द वैल्यू ऑफ a, जहां पे कोई नहीं होता वहां पे 1 होता है. वैल्यू ऑफ b, x का कोएफिशिएंट होता है, यहाँ पे c की वैल्यू है 5. राइट, नाउ स्टूडेंट आपण म्हणणार बाय यूजिंग फॉर्म्युला, बाय यूजिंग काय यूज करायचंय, बाय यूजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आपण यूज करणार. तर फॉर्म्युला काय स्टुडंट, x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ हियर b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय स्टुडंट 2a. नाउ स्टुडंट सगळे व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट करायचे आहेत. सो x इज इक्वल टू मायनस व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ b स्टुडंट, b इज 6 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ ओके b स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअरचा आन्सर येणार 36. ओके, चला तर व्यवस्थित हे एक्झाम्पल्स लिहून देतो तुम्हाला. b स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर मायनस 4 into a किती स्टुडंट 1 into c किती स्टुडंट 5 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय a किती स्टुडंट 1. सो स्टुडंट x इज इक्वल टू, पुढचा बेसिक स्टेप आहे आता काय स्टुडंट, ax इज इक्वल टू हे मायनस 6 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6 स्क्वेअर हे ना 36 मायनस 4 into 5 किती स्टुडंट 4 5 20 into 1. ओके, अपॉन 2 into 1 हे झालं 2. स्टुडंट x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस स्टुडंट या ठिकाणी बघा 36 मायनस 20 किती येणार 16. फटाफट कॅल्क्युलेशन करायची, किती 16 डिवाइड बाय किती स्टुडंट हे 2. आता बघा परत x इज इक्वल टू हे मायनस 6 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 16, इट इज द परफेक्ट स्क्वेअर 16. सो आन्सर 4 डिवाइड बाय 2. आता स्टुडंट इथं 4 आहे, इथं 6 आहे, 2 कॉमन घ्या. सो x इज इक्वल टू 2 कॉमन, कारण की 6 म्हणजे असतं 2 into 3 आणि हे झालं 2 into 2. सो स्टुडंट इथला 2 आणि इथला 2 कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहिले मायनस साइन, हा वाला 3 स्टुडंट हे प्लस मायनस आणि राहिला 2 आणि डिवाइड बाय 2. स्टुडंट 2 कट. ओके, सो x इज इक्वल टू हे मायनस 3 प्लस मायनस 2, पण एकदा प्लस 2 घेऊयात आणि x इज इक्वल टू मायनस 3 एकदा मायनस 2 घेऊयात. सो x इज इक्वल टू मायनस 3 प्लस 2 म्हणजे मायनस 1, x मायनस 3 प्लस 2 म्हणजे मायनस 1 आणि स्टुडंट x इज इक्वल टू मायनस 3 मायनस 2 म्हणजे मायनस 5. म्हणजे स्टुडंट x व्हॅल्यू मिळालं मायनस 1, x व्हॅल्यू मिळालं मायनस 5. स्टुडंट हे झालं आपलं सोल्युशन बाय द फॉर्म्युला मेथड. मग मस्त पैकी नाव टाकणार स्टुडंट आपण आन्सर आणि लिहिणार द सोल्युशन इज, सोल्युशन काय आहे स्टुडंट, सोल्युशन लिहिणार आपण द सोल्युशन इज x इज इक्वल टू -1, -5.
ओके, तर स्टुडंट हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. घेऊयात नवीन एक्झाम्पल तुमच्यासाठी. तर स्टुडंट एक एक्झाम्पल घेऊयात आपण. y² प्लस 1/3y इक्वल टू 2. y² plus 1/3y. Okay, example number student I5. y² plus 1/3y equal to काहीतरी दिले 2. स्टुडंट हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे बाय द फॉर्म्युला मेथड. मग आता स्टुडंट आपण काय करणार, एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे स्टँडर्ड फॉर्म नाही, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म करून घ्या. अजून दुसरं लक्षात आलेलं असेल की तर डिवाइडला 3 आलेले आहे की असे वाकडे तिकडे नंबर आपल्याला नको, डिनॉमिनेटर्स कधी पण 1 करून घ्या. सो 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. नाउ स्टुडंट हियर वी कॅन राइट फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म y² प्लस 1/3y प्लस 2 इकडे आल्यानंतर -2 इक्वल टू काय 0. आता स्टुडंट डिनॉमिनेटरचा 3 हा रिमूव्ह करा, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 टू बोथ साइड. सो वी कॅन राइट हियर multiply by 3 2. स्टुडंट याआधी तुम्हाला सांगितलं की डिनॉमिनेटर कधीही तो रिमूव्ह करत जावा, कारण की एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जातं. सो 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे येणार 3y² प्लस इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 कट, म्हणजे येणार y मायनस 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार 6 इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय फरक नाही पडणार, आन्सर 0. सो स्टुडंट इट बिकम अ स्टँडर्ड फॉर्म. ओके, प्युअरली स्टँडर्ड फॉर्म. नाउ compare with कोणासोबत कंपेअर करायचं स्टुडंट, जनरल फॉर्म बट व्हेरिएबल y. सो ay² plus by plus c equal to what 0. So student therefore value of a is a 3, value of b is a here is a 1 और value of c here is a -6. स्टूडेंट प्लस साइन होने पर साइन नहीं लिखा तो भी चलता है, बट स्टूडेंट कि जब माइनस साइन होता है तभी हमें वो वहां पे लिखना जरूरी होता है. बघा स्टूडेंट 3 ला प्लस साइन लिहिलं नाही, 1 ला प्लस साइन लिहिलं नाही, पण इथे मायनसचं साइन आहे, मग लिहिलंय मायनस साइन असेल तर आपल्याला लिहायचं आहे. ओके, नाउ स्टूडेंट आता एबीसी लिहिले, आता बाय युजिंग फॉर्म्युला. नाउ स्टूडेंट हियर वी पुट बाय युजिंग फॉर्म्युला. आता फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. व्हेरिएबल y आहे म्हणून y इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ स्टूडेंट b² - 4ac डिवाइड बाय 2a. सो y इज इक्वल टू माइनस व्हाट इज अ b स्टूडेंट, b इज 1 प्लस माइनस स्क्वेअर रूट ऑफ स्टूडेंट b² 1 square is 1 minus student this is the 4 into a. What is a is a 3 student into c is a -6 divide by student 2 into a. What is a is a 3. So y is equal to -1 plus minus square root of student this is a 1 minus minus become a plus student 4 is a 12 4 3 12 आणि 12 सक 72 student येणार 12 divide by 2 into 3 it is a 6. So y is equal to student करा सॉल्व स्टेप. here -1 plus minus square root of 1 plus 72 is a 73 and divided by 6. स्टूडेंट आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 73 आलं आणि ह्याला नाही स्क्वेअर रूट बिकॉज इट इज द परफेक्ट, इट इज द प्राइम नंबर. सो स्टूडेंट म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळालं, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या तेवढंच आन्सर आहे. म्हणून स्टूडेंट आपण मस्तपैकी नाव टाकणार आन्सर आणि स्टूडेंट लिहिणार द सोल्युशन इज काय स्टूडेंट y is equal to -1 plus square root of 73 divided by 6 comma student -1 minus square root of 73 divided by 6. स्टूडेंट अशा प्रकारे दोन सोल्युशन आहेत. तर स्टूडेंट हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावलं आहे आणि स्टूडेंट ही मेथड पूर्णपणे समजावली आहे. नेमकं कसं सॉल्व करायचंय, काय करायचं आहे. तर स्टूडेंट जर राहील एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने सॉल्व करायची प्रॅक्टिस करा, स्क्रीनशॉट करून घ्या स्टूडेंट आणि अभ्यास करत राहा. सगळे एक्झाम्पल सॉल्व करा, परत व्हिडिओ पहा, कारण पूर्ण स्टेप्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या असतात. ओके, तर स्टूडेंट पुन्हा एकदा सगळ्यांसाठी सांगतोय की जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर चॅनल सबस्क्राइब करा. युट्यूबची जे काही सबस्क्राइब्स आहेत त्यांच्यासाठी हे एक्झाम्पल्स आहेत.
पण स्टुडंट अजून राहिले एक्झाम्पल्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर स्टुडंट तुम्हाला आपल्या ऍप मध्ये स्टुडंट सर्वच एक्झाम्पल सर्व मिळतील, प्रॉब्लेम सेट मिळतील, ऍडव्हान्स एक्झाम्पल्स मिळतील. तर स्टुडंट आता लवकरच आपण काय करणार, सायन्स चालू करणार आहे. स्टुडंट तुमच्या मोबाईल मध्ये नेट असू द्या, कारण की तुमच्यामध्ये नेट नसेल तर आपलं तुमचं कनेक्शन बंद होणार. त्यामुळे स्टुडंट तुमच्याकडे डाटा राहू देत जा, नेट असू द्या, नेट मिळवा, वायफाय घ्या, काहीतरी करा की जेणेकरून स्टुडंट तुम्हाला रोजची रोज आपले व्हिडिओ पाहायला मिळतील.